तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सर नमस्कार। नमस्कार, बोला सर, आतापर्यंत जे महाराष्ट्रात आहे जे महाविकास आघाडी आहे, हो हॅलो, शरदचंद्र पवार जो पक्ष आहे हो तो महाराष्ट्रात जवळपास सर्व ठिकाणी आघाडीत आहे। हां महायुतीत तरी बऱ्याच ठिकाणी ताटातूट आहे, परंतु महाविकास आघाडी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी एकत्रित असताना तर जळगावात तुम्ही म्हणजे महाविकास आघाडीतून वेगळे का निघाल? असं काही जरुरी नाही आहे। आमचे नेते आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेले होते की भारतीय जनता पक्ष सोडून तुम्ही कोणाही सोबत आघाडीमध्ये जर घेतलं तरी हरकत राहणार नाही, असं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला स्पष्ट त्यामध्ये सूचना केलेल्या आहेत। राहिला प्रश्न महाविकास आघाडीतून जी काल परवापर्यंत आम्ही सोबत चर्चेत होतो त्यातून उभाटाच्या मंडळींनी जास्त अट्टहास केला आणि तिथं मैत्रीपूर्ण लढत 5 ठिकाणी ते करतायत। त्यामुळे ते आमच्यात ठरलं होतं की मैत्रीपूर्ण लढत करायची नाही, आपले 21 उमेदवार खाली राहिले पाहिजे, पण दुर्दैवानं 5 जागेवर त्यांचे अतिरिक्त उमेदवार आल्यामुळे आम्हाला त्या आघाडीतून बाहेर पडावं लागलं आणि आम्हाला हा पर्याय हा एक सक्षम चांगला आणि नीतीच्या मनात असणारा पर्याय, आमच्या मनात असणारा पर्याय, आमच्या मनासारखं झालं आणि नीतीमध्ये अधोरेखित असलं पाहिजे तशा प्रकारे इथं या ठिकाणी होऊन आलेलं आहे। सर, तुम्ही महाविकास आघाडीकडे तुमच्या म्हणजे तुमच्या राष्ट्रीय सभेत किती नगरसेवक किती नगरसेवकांची मागणी केली? आम्ही 4च अर्ज भरलेले होते महाविकास आघाडीकडे, 4च जागा आम्ही लढवणार होतो। 4 जागा तुम्ही उमेदवार दिली, मग 4 ठिकाणी तुम्ही 4 जागेची मागणी केली होती। हो, 4 जागेपैकी 3 जागा तुम्हाला मिळाल्या, एका जागेवर तुम्ही लढत आहे। काय म्हटलं? एकाच जागेवर मैत्रीपूर्ण लढत आहे। 4 जागेची मागणी केली होती, म्हणजे 2 ठिकाणी त्यांनी आम्हाला मैत्रीपूर्ण लढत टाकली होती, दोन्ही आमचे अल्पसंख्याक उमेदवार होते। तर कोणतं? हा, 9 नंबर प्रभागमध्ये आणि 8 नंबर प्रभागमध्ये 2 ठिकाणी त्यांनी आमच्या अल्पसंख्याक उमेदवाराच्या विरोधामध्ये त्यांनी अर्ज टाकल्यामुळे आम्हाला पवित्र घ्यावा लागला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार कोणते? हो, कोणते सर? एक म्हणजे इरफान शेट्टी आणि दुसरे उमेदवार कोण? ॲडव्होकेट करीम खान। हे तुमच्या पक्षाकडून आहे का? हो। हा सर, मग तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी आघाडीच्या उमेदवारांना देता संजय पारवे यांना का निवडलं? जळगाव शहरातल्या जनतेची नाडी जर तपासली त्या नाडीमध्ये एकच नाव देतो, संजय पारवे, संजय पारवे, त्याच्यामुळे त्या नाडीला प्रतिसाद द्यायचं काम फक्त मी केलं, बाकी दुसरं काही नाही। आघाडीला काही लोकांचा आरोप आहे फक्त संजय पारवेसाठी तुम्ही आघाडी बिघाडी केली असा आरोप आहे। कसा आरोप आहे? की फक्त अपक्ष उमेदवार संजय पारवे यांच्यासाठी की तुम्ही आघाडी बिघाडी केली असा बघा, असं जर कोणाला म्हणायचं असेल तर मी म्हणतो ते चांगलंच म्हणतात, ते योग्य बोलून आलेले आहे की जनतेच्या मनातला आवाज मी ओळखला, त्याला प्रतिसाद देऊन मी निर्णय घेतला। तो जर त्यांचा आरोप असेल तर तो आरोप मला स्वीकार्य आहे। तुमचा संजय पारवे यांना पाठिंबा आहे नगराध्यक्ष? हो, बिलकुल। शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही त्यांना पुरस्कृत केलेलं आहे। ते आज आमची इथं उमेदवारी जळगाव साबू शहराची उमेदवारी नगराध्यक्षाची ते लढत आहेत, या बाबतीत आमचा आता निर्णय झालेला आहे। इतर प्रभागामध्ये आता तुझी मैत्रीपूर्ण लढत राहील की कशी राहील? नाही, आम्ही आता आमचं इथं आता जे ठरलंय संजय पारवे यांच्यासोबत असणारी कोर टीम आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी, आम्ही आज संजय पारवे +4 असे आम्ही आज मैदानात उतरणार आहोत। आगे क्या होता है देखिए, त्या पद्धतीनं पुढचं होत राहील। तर याचा विपरीत परिणाम पुढील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काही चुकीचा होईल असं वाटत नाही? काय म्हटलं? याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तुम्हाला काही अडचणी येतील असं वाटत नाही का? अडचण येतो, स्थानिक विषय असतात, स्थानिक आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या ठिकाणी हे करायला, प्रत्येक पक्षाला अनेक ठिकाणी काम। आता तसं विचार केला, जिल्ह्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची फक्त 11 पैकी 2 किंवा 3 ठिकाणीच आघाडी आहे, बाकी 7-8 ठिकाणी आम्ही स्वतंत्र वेगळे आहोत।
ते वेगळे आहेत. पण वंचितचे सुद्धा इथं स्वतंत्र उमेदवार आहे, हा, तर त्याला कसं केस करतात? ते तो स्वतंत्र पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, तो त्यांचा उमेदवार आहे. कोणाला आपण कमी लेखाची काही गरज नाहीये. पण मताचं विभाजन होईल असं वाटत नाही का? जनतेच्या मनामधला उमेदवार याच्यात विभाजन नाही आहे. त्याच्यात एकच नाव आहे संजय पारवे. बाकी जे तथाकथित पॅरामीटर्स आपल्या डोळ्यामध्ये जे चष्मे लागलेले आहेत ते उतरून टाकण्याची वेळ आलेली आहे. संजय पारवेकडे पाहताना कोणताच घाणेरड्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही आहे. तुम्हाला संजय पारवे ही जनता कशी तुम्हाला ती जळगावची त्यांना प्रतिसाद देणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सर तुमच्या आता यासाठी तुम्ही कुठेतरी आघाडी उघाडी केली, आघाडीचा जो आरोप आहे पुन्हा सांगा, पुन्हा तो आरोप कसं सत्य असं वाटतं? म्हणजे तुम्ही तुमच्या उमेदवाराचा विचार न करता फक्त संजय पारवेसाठीच आघाडी बिघाडी केली. बघा, मी माझ्या समोर जेव्हा प्रश्न येईल मला विचारला जाईल तेव्हा मी उत्तर देईन. तुम्ही बोलताय ते मी जोपर्यंत ऐकत नाही स्वतः माझ्या कानाने तोपर्यंत याच्यात जास्त बोलणार नाही. प्रत्येक प्रश्न उत्तराला तुम्हाला संजय पारवे उमेदवारापेक्षा संजय पारवे नगरसेवक उमेदवारासाठी तुम्ही जास्त असं इंटरेस्ट वाटते तुम्हाला? आहेच ना, मला इंटरेस्ट आहे संजय पारवेमध्ये. तो या जळगाव शहराला उमेदवार आम्ही आघाडीत द्यायला पाहिजे होता, तो नाही दिला गेला तर आम्ही आता देऊन आलेलो आहोत. तो पर्याय लोकांना हवा आहे. सर तुम्ही स्वबळावर काय लढले नाही? हा, स्वबळावर का नाही? आम्ही आघाडीमध्ये प्रयत्न केले, ते उमेदवार राहण्याचा प्रयत्न होते आमचे, त्याला यश आलं नाही. अगोदर लढलं असते स्वबळावर, तुमचा अधिकृत उमेदवार झाला असता. हो, मान्य आहे, कोण नाही म्हणते. आम्ही विश्वास ठेवून होतो की असं होईल म्हणून, नाही झालं. धन्यवाद. ठीक आहे.